चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईट का होते? स्वामींनी दिले हे उत्तर. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा विषय खूप हृदयाला स्पर्श करणारा आहे. आपण सगळ्यांनी कधी ना कधी मनात विचार केला असेलच, मी कोणाचे वाईट करत नाही, तरी माझ्याच आयुष्यात इतके दुःख का आहेत? वाईट माणसं सुखात आणि चांगले लोक संकटात का? हा प्रश्न नवीन नाही. हा प्रश्न अनेक भक्तांनी आपल्या गुरूंना विचारला आणि हाच प्रश्न एका भक्ताने श्री स्वामी समर्थांना विचारला होता. होय, अक्कलकोटचे परमेश्वर अवतार म्हणजेच श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला ती संपूर्ण कथा सांगणार आहे आणि स्वामींनी दिलेलं ते गूढ पण सत्य उत्तरही सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्याचा अर्थ या व्हिडिओमध्ये सापडेलच. भक्ताचा प्रश्न काय होता माहीत आहे का तुम्हाला? तर मी तुम्हाला सांगितलंय. अक्कलकोटमध्ये एक साधा, प्रामाणिक आणि भक्तिमय माणूस राहत होता. तो रोज सकाळी मंदिरामध्ये जायचा, दान करायचा, कोणाला मदत लागली तर तत्पर त्या ठिकाणी तो उभा राहायचा. पण त्याच्या आयुष्यात काय चाललं होतं तर व्यवहारामध्ये तोटा होत होता. त्याच्या घरामध्ये सतत आजारपण येत होतं, नातेवाईकांचा अपमान आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आर्थिक संकट खूप होतं. एक दिवस तो रडत रडत स्वामींच्या चरणी गेला. स्वामी, मी कोणाचे वाईट केलेच नाही, मग माझ्याच आयुष्यामध्ये एवढे दुःख का आहेत? स्वामी शांत बसले होते. स्वामी डोळे मिटून बसले होते. काही वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि स्वामी म्हणाले, तुला जे दिसतं ते पूर्ण सत्य नाही बाळा. एवढंच स्वामी म्हणाले त्या भक्ताला. कर्माचा गूढ नियम. स्वामी म्हणाले, बाळा, हे जग कर्माच्या नियमावरच चालतं बघ. जसं शेतकरी बी पेरतो आणि त्याचं फळ उगवतं, तसंच प्रत्येक कर्माचं फळ असतं. आज तू खूप चांगला आहेस, पण आत्म्याचा प्रवास फक्त या जन्मापुरताच नसतो बघ. पूर्वजन्मात केलेल्या कर्माचं फळही आपल्याला या जन्मात नक्कीच मिळतं. वाईट माणूस आज सुखात दिसतो कारण त्याने कदाचित पूर्वजन्मात चांगले कर्म केले असतील. त्यामुळे तो वाईट माणूस आज तुला सुखामध्ये दिसतो. कारण त्याचं काही जुने कर्म आता संपत असतं. सोन्याची कसोटी. स्वामी पुढे म्हणाले, सोनं जेव्हा खऱ्या अर्थाने शुद्ध करायचं असतं ना, तेव्हाच ते आगीत टाकतात. आग सोन्याला जाळत नाही, ती त्याला अधिक मौल्यवान बनवते. तसंच चांगल्या माणसांवर संकट खूपच येतात, कारण ईश्वर त्यांना अधिक मजबूत, अधिक पवित्र आणि अधिक तेजस्वी बनवत असतो. वाईट लोकांवर संकट उशिरा का येतात? पण जेव्हा येतात तेव्हा ती भयंकरच असतात बरं का. ईश्वराची परीक्षा. एक भक्त विचारतो, मग स्वामी, देव चांगल्या लोकांचीच परीक्षा का घेतो? स्वामी म्हणाले, कारण
चांगला माणूस तुटत नाही, तो वाकतो पण मोडत नाही. देवाला माहीत असतं, हा आत्मा सहन करणारा आहे. तो सहन करेल, शिकेल आणि उंच भरारी घेईल, उंचावरती जाईल. वाईट माणसाला देव सोडून देतो, कारण त्या वाईट माणसाला अजून भरपूर शिकायचं असतं. तुम्हाला एक द्रौपदीचे उदाहरण द्यायचे झाले तर महाभारतामध्ये द्रौपदी चांगली होती की वाईट? ती सती, पवित्र आणि भक्त होती, तरी तिच्यावरती अन्याय झालाच ना. पण त्या अन्यायामुळेच श्रीकृष्णाचा अवतार तिच्या रक्षणासाठी प्रकट झाला. संकट हे शेवट नसतं बाळा, ही खरी सुरुवात चमत्काराची असते. तर मग खरे सुख काय? स्वामी म्हणाले, बाहेरचं सुख हे केव्हा पण आणि कधीही तात्पुरतंच असतं. खरं सुख हे आत असतं. आपल्या मनातून आपल्याला वाटणारा आनंद जो की आपण जाणवतो आणि त्या आनंदाने आपल्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य येतं. चांगला माणूस संकटातून जातो, पण त्याचं मन हे शांत असतं. वाईट माणूस बाहेरून सुखी दिसतो, पण आतून तो शांत नसतो, खूपच आतून अस्वस्थ झालेला असतो. स्वामींचे काही शब्द. शेवटी स्वामी म्हणाले, जेव्हा संकट येईल तेव्हा तुम्ही स्वतःला विचारा, मी काही शिकतोय का? संकट म्हणजे शिक्षा नाही बरं का, ते खरं आहे आपलं मनाचं शुद्धीकरण. जर तू चांगला असशील, तुझे कर्म चांगले असतील, कोणाचं तू वाईट केलेलं नसशील, तर तू अजिबात घाबरू नकोस. कारण ईश्वर तुझ्या पाठीशी सदैव उभे आहेत. अजिबात संकटांना घाबरायचं नाही, त्या संकटांना सामोरे जायचं शिक तू. जेव्हा तू संकटांना सामोरे जाशील, तेव्हाच तुझ्या मनातील भीती ही नाहीशी होईल. अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ आजही आपल्याला म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हालाही कधी वाटलं असेल की आयुष्य अन्याय करतंय, तर हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि दुसऱ्यांना सुद्धा शेअर करा. कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी भक्त असाल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच हाईप द्या. पुन्हा भेटू पुढच्या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी, हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.